नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती होती। काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने बंड केल्याचा दावा या खासदारांनी केलाय। पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावामध्ये प्रमुख कारण नमूद केलं गेलंय आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी शिवसेना स्थापन झाली नाही असं सुद्धा बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वाटली आणि त्यामुळे काढता पाय घेतला। ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याचा दावा सुद्धा केला जातोय। बाळासाहेबांच्या विचारांपासून पक्ष दूर गेल्याचं बंडखोरांचं मत आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर बऱ्याच दिवसांपासून होता, मात्र काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती या खासदारांनी व्यक्त केलेली आहे। काल झालेल्या सगळ्याच एकूण घडामोडी आणि मग आज काय होऊ शकतं त्या संदर्भात सविस्तर। जो ठराव पक्षातून बाहेर पडताना गटाने मांडला होता त्या ठरावामध्ये कारण द्यावी लागतात की का गट वेगळा होतोय, का गट स्थापन केला जातोय। म्हणजे कारण आहे की संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं, त्या विधानामध्ये ते तृणमूल काँग्रेसला त्यांनी सल्ला दिलेला की त्यांनी आता फुटीनंतर काँग्रेसमध्ये विलीन व्हावं। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा होण्याची शक्यता त्यांना वाटली। पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करतील की काय अशी भीती वाटली, म्हणून आम्ही वेगळा गट करून बाहेर पडलो असं त्याचं म्हटलेलं आहे। यासोबतच पक्ष बाळासाहेबांच्या विचारांपासून खूप दूर गेल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच काही महत्वाचे दावे या ठरावात केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा दावा म्हणजे त्यांना मान्यता मिळालेली आहे, त्या गटाला विलीन झालेला एकनाथ शिंदे यांचे असे दावे जे आहेत ते ठरावात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे महत्वाचं आहे। पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते आणि ह्या भीतीने ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याचं त्यांनी म्हटलंय। निश्चितच खळबळजनक ही माहिती जी आहे ती लागलेली आहे आपल्या हाती की पक्ष सोडण्याचं कारण या बंडखोर खासदारांनी संजय राऊतांची स्टेटमेंट एका अर्थाने संजय राऊतांना त्यांनी या सगळ्या प्रकारासाठी जबाबदार धरले असं आपण म्हणू शकतो। त्यांनी केलेल्या विधानामुळे हे त्यांनी गट स्थापन करण्याचा निर्णय घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला। अगदी आज उद्धव ठाकरे माध्यमांशी पुन्हा बोलतील का, भावनिक आवाहन करतील का, आजच्या काय घडामोडी घडू शकतात महत्त्वाच्या? आज अनेक घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे माध्यमांची बोलण्याची शक्यता आहे। दुसरं ज्या दोन खासदारांनी सह्या केल्या नव्हत्या त्या खासदारांनी सह्या करण्याची प्रक्रिया आहे। पुढे जाऊन वेगळा गट होणं, त्याच्यानंतर त्याची परवानगी मिळणं, अधिकृतरित्या ते स्थापन केल्याच्या घोषणा, या सगळ्या गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या घडत राहतील दिवस। अगदी या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट घेत राहू। पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती होती आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीनं बंड केल्याचा दावा पत्रामध्ये या खासदारांनी केलेला आहे। पक्ष सोडण्यापूर्वी या खासदारांनी जो ठराव मंजूर केला त्या ठरावामध्ये अशाचं प्रमुख कारण नमूद केलेलं आहे।